नमस्कार मंडळी, महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी आज मी घेऊन आले आहे एकदम खास 3 स्वादिष्ट रेसिपीज. साबुदाणा खीर, साबुदाणा अप्पे आणि कुरकुरीत साबुदाणा डोसा. चला तर सुरुवात करूया पहिल्या रेसिपीपासून. साबुदाणा खीर. सर्वात आधी कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेऊया. मग ड्रायफ्रूट्स वेगळे काढून त्याच कढईमध्ये भिजवलेला साबुदाणा भाजून घ्यायचा. साबुदाणा चांगला भाजला गेला की असा ट्रान्सपरंट दिसायला लागतो. मग यामध्ये थोडे थोडे करून दूध घाला आणि 5 मिनिटांनी उकळी आल्यावर साखर घाला. आता यामध्ये केसर आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स घालून थोडं मिक्स करून घेऊया. केसर हे एकदम ऑप्शनल आहे. आणि छान मिक्स करून साबुदाणा खीर शिजवून घेऊया. मग यामध्ये विलायची पावडर घालून मिक्स करून घेऊ आणि तयार आहे महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा खीर. उपवासाची दुसरी रेसिपी म्हणजे साबुदाणा अप्पे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. सर्वात आधी कोरडा साबुदाणा मंद आचेवर छान भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करा. आता एका भांड्यात ही पावडर काढून घ्या. त्याच मिक्सर पॉटमध्ये हिरवी मिरची, जिरा, अद्रक आणि मीठ घाला आणि बारीक ठेचा तयार करून घ्या. आता एका भांड्यामध्ये तयार ठेचा, जिरा, चवीप्रमाणे मीठ आणि उकडलेले बटाटे घालून पीठ मळून घ्या. थोडं पाणी घालून पीठ घट्टसर तयार करा. या बॅटरचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्या आणि नंतर अप्पे पॅनला तूप घाला. आलट पालट करून सगळे अप्पे खुसखुशीत होऊ द्या आणि तयार झाले आहेत आपल्या उपवासासाठी परफेक्ट, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ साबुदाणा अप्पे. हे गरमागरम अप्पे दही किंवा शेंगदाणा चटणीसोबत सर्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. उपवासासाठी झटपट तयार होणारा स्पेशल डोसा. उपवासात तेच खाऊन कंटाळलाय तर आज बनवूया खुसखुशीत साबुदाणा भगर डोसा. तर यासाठी आपल्याला 1 वाटी भगर म्हणजे वरईचे तांदूळ आणि अर्धी वाटी साबुदाणा हे एका मिक्सर पॉटमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. थोडं असं रवाळ पीठ असलं पाहिजे म्हणजे डोसे छान कुरकुरीत होतात. आता आपल्याला याच पॉटमध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालून एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर आता 10 मिनिटे रेस्टला ठेवायचं. 10 मिनिटांनी थोडं मिक्स करून लगेचच डोसे बनवायला घ्यायचे. डोसा बनवण्यासाठी तवा हा एकदम गरम असावा आणि डोसा बॅटर टाकताना लो फ्लेमवर ठेवूनच टाकायचं म्हणजे बॅटर छान पसरवता येते. 2-3 मिनिटांनी बॅटर कोरडे झाल्यावर थोडं तेल किंवा तूप लावायचं. मध्यम आचेवर डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. सोनेरी रंग आल्यावर एका स्पॅच्युलाच्या मदतीने डोसा तव्यावरून काढून घ्यायचा. आणि तयार आहेत उपवासासाठी एकदम हेल्दी, टेस्टी डोसा. अशी सोपी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा डोसा तुम्ही दही किंवा शेंगदाणा चटणीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी बनतो. बघा किती टेस्टी उपवासाचं फराळ तयार झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.